ही एक मी चोरी केली. मी भविष्य पाहणार झालो आणि काक भुसुंडीला माझा शिष्य केलं आणि मी काक भुसुंडीला घेऊन अवध नगरीमध्ये दाखल झालो आणि पूर्ण गल्लीने फिरू लागलो. भविष्य पाहणार, भविष्य पाहणार, भविष्य पाहणार. पण मात्र सर्व नगरीमध्ये फिरलो, पण त्या असणाऱ्या दशरथ राजाच्या महलावरती गेलो आणि तिथून आतमध्ये शिरणार तितक्यामध्ये त्या सैनिकांनी, त्या द्वारपालांनी मला अडवलं, मला थांबवलं. ओ कहाँ जा रहे हो? यहाँ जाने के लिए किसी को भी परवानगी नहीं है, आप इस महल में नहीं जा सकते. आणि तसंच मग मी बारीक तोंड केलं आणि त्या नगरीच्या समोर, त्या महलाच्या समोर एक वडाचं झाड, त्या वडाच्या झाडाखाली मी मात्र बसलो. कधी रामजी मला भेट देतील? मी आलोय रामजीचं दर्शन घेण्यासाठी. अखिया हरि दर्शन की प्यासी, अखिया हरि दर्शन की प्यासी, प्यासी रे हरि दर्शन की प्यासी. अखियाँ हरि दर्शन की प्यासी, प्यासी. दर्शन करण्याची ओढ मला लागलेली आहे. मी आणि काकभुसुंडीजी असणारे भोलेनाथ मा भवानीला सांगतात, आम्ही दोघं असणारे वडाच्या झाडाखाली बसलेलो आहोत, वाट बघत आहोत कधी तो राम आम्हाला बोलावून पाठेल. आणि मला 100% खात्री होती माझा राम मला बोलवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या रामजीच्या दर्शनासाठी आम्ही त्या महलाच्या समोर बसलेलो आहोत. रामजीचं स्मरण चालू आहे, रामजीचं भजन चालू आहे. आणि तितक्यामध्ये काय झालं, रामजीने इकडे रडायला प्रारंभ केला, रडण्यासाठी प्रारंभ केला. आणि रामजी कोणाच्याही काही केल्यानंतर राहीनासं झाले. एवढं रडायला प्रारंभ केला, एवढा रडायला प्रारंभ केला, कौशल्या माता घेऊन फिरते तरी रडणं थांबत नाही. राजा दशरथ रामजीला घेऊन फिरतायत महलामध्ये तरी रडणं थांबत नाही. करावं तरी काय करावं? काय झालं असावं बाळाला? कोणाची तरी नजर लागली असावी. आणि म्हणून कोणीतरी एक असणारा सेवक आला, एक दासी आली आणि ती म्हटली, आपल्या नगरीमध्ये एक भविष्य पाहणार आणि नजर उतरवणारा बाबा आलेला. जर त्या बाबाला जर आपण घेऊन आलो तर तो बाबा नक्कीच आपल्या असणाऱ्या बाळाची नजर उतरल्याशिवाय राहणार नाही. भविष्य सुद्धा तो पाहतो. आणि म्हणून मग कौशल्या माताने लगेचच असणाऱ्या त्या सैनिकांना, त्या दासीयांना सांगितलं, लवकर लवकर जा आणि जो भविष्य पाहणारा बाबा आहे त्या भविष्य पाहणाऱ्या बाबाला काय करा, तुम्ही घेऊन असणारे इथं महलामध्ये जा. भोलेनाथ वाट बघत होते वडाच्या झाडाखाली, माझा रामजी मला कधी हाक मारतोय. रामजीने रडण्यासाठी प्रारंभ केला होता. तो कशासाठी? भोलेनाथांची भेट होण्यासाठीच रडण्यासाठी प्रारंभ केला होता. तुम्ही म्हणताना असं कसं काय होऊ शकतं? रामजी तर महलामध्ये आहेत आणि भोलेनाथ तर महलाच्या बाहेर आहेत, पण तो भगवान परमात्मा अंतर्यामी आहे. त्याला न सांगता सगळ्या गोष्टी कळून जातात. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्व विश्वंभर